वचन दे प्रकाश मार्गावर. सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. येशू प्रिय मेंढपाळा, पाळी आम्हा कोकरा, नीतू पुरणी आम्हाला आणि रक्षुनी धरा. प्रिय येशू धन येशू भयवारी हो थारा. प्रिय येशू धन येशू भयवारी हो थारा. तव परिसोनी आम्ही अनुसरतो. दुरी दुरित करोनी शोधी जय बहकतो. प्रिय येशू धन येशू ऐक आम्ही प्रार्थितो. प्रिय येशू धन येशू ऐक आम्ही प्रार्थितो. जवळी मी घेई दीन जरी दुबळे. देशी मधुवचने राखी प्रभू सगळे. प्रिय येशू. आजच्या मननासाठी देवाचे वचन योहान 13:12-17 ही वचने. योहान 13:12-17 ही वचने. मग त्यांचे पाय धुतल्यावर व आपली वस्त्रे चढवून पुन्हा बसल्यावर त्याने त्यांना म्हटले, मी तुम्हाला काय केले आहे हे तुम्हाला समजले काय? तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधिता आणि ते ठीक बोलता, कारण मी तसा आहेच. म्हणून मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही आणि पाठविलेला पाठविणाऱ्यापेक्षा थोर नाही. जर या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्तामध्ये विश्ववाणीच्या प्रिय श्रोत्यांनो सलाम. आज सकाळी आपण योहानाचं पत्र त्याचा 13 अध्याय वचने 12-17 पर्यंत वाचन केलेले आहोत. आणि या वचनांमध्ये या वृत्तांतमध्ये माझ्या प्रियांनो आपण पाहत आहोत की येशू ख्रिस्त जो आहे आपल्या शिष्यांचे पाय धुत आहे. आणि पाय धुवून झाल्याच्या नंतर तो शिष्यांना विचारत आहे की मी काय केलेले आहे हे तुम्हाला समजले आहे काय? आणि तो म्हणत आहे की तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधिता आणि ते ठीक बोलता, कारण मी तसा आहे. तो त्या ठिकाणात सांगत आहे की मी गुरु आहे, मी प्रभू आहे आणि त्या परमेश्वराने मला या जगात पाठवलेलं आहे अशासाठी की माझ्याद्वारे, माझ्या रक्ताच्याद्वारे जगातील लोकांचे तारण व्हावं. आणि आम्ही या ठिकाणात पाहतो माझ्या प्रियांनो की एक गुरु जो सर्वशक्तिमान परमेश्वराचा पुत्र असून तो या ठिकाणात नम्र आणि दीन झालेला आहे. तो गुरु असून माझ्या प्रियांनो तो शिष्यांचे पाय धुत आहे.
या ठिकाणात आम्हाला हे शिकायला मिळतो की तो सर्व समर्थी परमेश्वराचा पुत्र असून या जगामध्ये तुमच्या आणि माझ्याकरिता, माझ्या प्रियानं, तो दीन झाला, नम्र झाला आणि तो त्या क्रूसावरती त्याने आपलं प्राण दिलं, तो मारला गेला, गाळला गेला आणि तो तिसऱ्या दिवशी जिवंत झालेला आहे. माझ्या प्रियानो, तो आम्हाला सांगत आहे की मी गुरु असून जर हे काम करत आहे तर तुम्ही पण करायला पाहिजे. तो आम्हाला हे सांगत आहे की जे मी करत आहे ते तुम्ही करायला पाहिजे. जर तुम्ही माझे शिष्य आहात, जर तुम्ही माझे निवडलेले लोक आहात, जर तुम्ही माझ्यावरती विश्वास करता, तर जे मी करत आहे ते तुम्हाला करायला पाहिजे. या जगामध्ये माझ्या प्रियांनो, ख्रिस्ती जीवनात आम्ही जीवन जगत असताना आम्ही पाहतो की स्वतःला आम्ही देवाचे लोक किंवा ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे, विश्वासणारे असे म्हणतो. परंतु आमच्या जीवनाच्याद्वारे अनेक अशा काही गोष्टी किंवा आचरणाच्याद्वारे, स्वभावाच्याद्वारे, वागण्याच्याद्वारे अनेक अशा गोष्टी आढळतात ज्याच्याद्वारे ख्रिस्ताचं महिमा होत नाही. आणि म्हणून आम्ही पाहतो माझ्या प्रियांनो, बरेच लोक आज देवावर विश्वास करतात तरीसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये मीपणा आहे, त्यांच्या जीवनामध्ये घमंड आहे, त्यांच्या जीवनामध्ये राग आहे, गुस्सा आहे, द्वेष आहे, एकामेकांविषयी ईर्ष्या आहे, कपट आहे माझ्या प्रियांनो. आणि ह्या गोष्टी विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये दिसतात. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हे आम्हाला दाखवून देतो. एवढंच नाही तर तो आम्हाला स्वतः सांगतो आणि त्याने स्वतः केलेलं आहे की तो गुरु असून तो आमच्यासाठी नम्र झालेला आहे आणि त्याने शिष्यांचे पाय धुतलेला आहे. जी सेवा प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणात केलेली आहे, तीच सेवा प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला करायला सांगतो. जर आम्ही देवाचे लोक आहोत, जर प्रभू येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास करत आहोत, तर आम्ही पण येशू ख्रिस्तासारखं जीवन जगायला पाहिजे. आम्ही पण नम्र व्हायला पाहिजे. आम्ही पण माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने जी सेवा केलेली आहे ती सेवा आम्ही पण करायला पाहिजे. अशाद्वारे की ख्रिस्ताचं नाव उंच होईल आणि परमेश्वर जो सर्वकालिक जीवन देणारा परमेश्वर आहे तो आम्हाला आणि आमच्या परिवाराला आशीर्वादित करेल. तर या प्रभू येशू ख्रिस्ताने जे कार्य स्वतः केलेले आहे आणि तुम्हाला आणि मला करायला सांगतो, देवाचे लोक, निवडलेले लोक, देवावर विश्वास ठेवणारे लोक किंवा विश्वासी या नात्याने ते कार्य आम्ही पण करूया. आणि माझ्या प्रियांनो, आम्ही या जगामध्ये देवाचे लोक असे म्हणून ठरूया. आणि एवढंच नाही तर देवाचे लोक म्हणून लोक आम्हाला ओळखतील आणि आमच्या जीवनाच्याद्वारे परमेश्वराची आणि प्रभू येशू ख्रिस्ताची महिमा होणार. या वचनाच्याद्वारे देवबाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. प्रार्थना करूया. स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या प्रभू, आम्ही ख्रिस्त येशूच्या नावात तुझ्या जवळ येतो. प्रार्थना करतो प्रभू, आजच्या वचनाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त स्वतः गुरु असून त्याने शिष्यांचे पाय धुतलेले आहे, तर तेच कार्य तो आम्हाला करायला लावतो आणि या जगात आम्ही पण ते कार्य करावं आणि आम्ही पण आशीर्वादित व्हावं असंच तू कर. तुला धन्यवाद देतो आणि तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना मागतो, म्हणून ते स्वीकार कर. आमीन. व्हावा अनुग्रह तुझा, इच्छा तव सुचावी. हे अनन्य गुरु राजा, प्रेमे मने व्यापावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. प्रीती आहे वाढावी. प्रीती आहे वाढावी. येशू हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.